महात्मा फुले सोसायटीतील सभागृहाच्या कामाला अखेर गती. नमस्कार, आपण पाहत आहात आनंददीप मराठी न्यूज नेटवर्क. कंधार शहरातील महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी परिसरातील सभागृहाच्या रखडलेल्या बांधकामाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नगर परिषद कंधारच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी कंधार नगर परिषद हद्दीत सभागृह बांधकामासाठी अंदाजित 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या विकासकामाचे भूमिपूजन लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी खासदार माननीय श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. मात्र भूमिपूजन आणि कार्यादेश होऊनही प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी होती. याबाबत दैनिक जनसहाराने 5 जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीचे रहिवासी नितीन अशोकराव कंधारकर यांनी ऑगस्ट 30 रोजी कंधार तहसील प्रशासनाकडे निवेदन देऊन मंजूर निधीतून सभागृहाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत तहसील प्रशासनाने ऑगस्ट 21 रोजी कंधार नगर परिषदेला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यानंतर कंधार नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोळे यांनी ऑगस्ट 24 रोजी संबंधित यंत्रणेला पत्र देऊन सभागृहाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 20 लाख रुपयांचा निधी मंजूर असलेल्या या सभागृहाच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नितीन कंधारकरांचा पाठपुरावा. दैनिक जनसहाराचे वृत्त आणि तहसील प्रशासनाच्या निर्देशानंतर नगरपरिषद प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे या प्रश्नाला अखेर सकारात्मक दिशा मिळाली आहे. या सभागृहाचे बांधकाम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कंधारमधून आनंददीप मराठी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी प्रेमानंद गायकवाड. अशाच महत्त्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी आनंददीप मराठी न्यूज नेटवर्कला फॉलो आणि सबस्क्राईब करा. अशाच ताज्या बातम्यांसाठी आनंददीप मराठी न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.